आणि आता बातमी योगेश कदमांची आहे। हिम्मत असेल तर योगेश कदमांना आदेश देणाऱ्यांचं रामदास कदमांनी नाव घ्यावं असं आवाहन सुषमा अंधारेंनी केलंय। योगेश कदम हे गृहराज्यमंत्री फक्त नावाला होते, खरं तर एक मुका बाहुला तिथे बसवलेला होता असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय। योगेश कदमांना शस्त्र परवाना देण्यासाठी नेमकी कोणी शिफारस केली होती, नेमकी कोणी आदेश दिलेले होते, हे जरा स्पष्ट बोला ना। ज्याचं नाव घ्यायचं असेल त्याचं स्पष्ट नाव घ्या। उलट आम्हाला तर आता वेगळेच प्रश्न पडलेले आहेत। गृहराज्यमंत्र्यांना जर दुसराच कुणी आदेश देत असेल तर याचा अर्थ तुमचा मुलगा म्हणजे योगेश कदम हा फक्त गुळाचा गणपती म्हणून बसवला होता का? बरं, कोण आदेश दिले त्याचं नाव घेण्याची आत्ताही तुमची हिंमत नाहीये, याचा अर्थ तुमच्याकडे अजिबात तुम्हाला कुठलंही प्रोटेक्शन नाहीये का?